विचारायचं अजून हरे शेवट. हरे कृष्णा प्रभूजी, तुमचा आवाज थोडा कमी येतोय. म्हणजे येतो आहे पण थोडा कमी येतोय. बाकीच्यांना पण डिस्टर्ब होतोय का? हा, थोडा लहान येते प्रभूजी आवाज. अच्छा. थोडा बारीक कमी येतो. येतोय. बारीक. श्लोक क्रमांक 30. तथापि बत मे दैत्य तथापि बत मे दैत्य हि आत्मा च एव आत्मन आत्मा चैवात्मना विभु असम्मन्न इवाभति ब्रह्मवर्चस्व सत्वम. भाषांतर. वेदानुसार आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांनी मी पूर्णपणे युक्त आहे. असे असून सुद्धा मला स्वतःला अपूर्णतेचा अभाव होत आहे. तर वेदांमध्ये या सर्व गोष्टींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. वेदांच्या नुसार या सर्व गोष्टी योग्य आहेत, तरीही मला असंतुष्टी, आणि मी या सर्व गोष्टींचं विश्लेषण केलेलं आहे, विस्तार केलेला आहे, तरीही मला अपूर्णतेचा अनुभव होत आहे. असे इथे व्यासजी वैद्य आहेत. ते स्वतःच जे असंतुष्टी आहे, असंतोष आहे, हा व्यक्त करत आहेत. तात्पर्य वाचा. तात्पर्य वाचा वैभवी केळकर माताजी. हरे कृष्ण. श्रील व्यासदेवांना वेदांच्या परमसिद्धीचे परिपूर्ण ज्ञान होते. जड विषयांमध्ये पूर्ण मग्न असलेल्या जीवांचे शुद्धीकरण वेदांनी घालून दिलेल्या कर्मानुष्ठानांनी शक्य झाले आहे, परंतु अंतिम सिद्धी वेगळीच आहे. मग जीव जरी पूर्ण रूपाने ज्ञान संपन्न असला तरी त्या सिद्धीची किंवा पूर्णावस्थेची प्राप्ती झाल्याविना तो दिव्यत्वाच्या मूळ स्तरावर स्थापित होऊ शकत नाही. श्रील व्यासदेवांना विशेषतः तेच सूत्र हरविल्यासारखे वाटत होते आणि म्हणून त्यांना समाधान वाटत नव्हते. हम्म. तर फक्त ज्ञान असून ज्ञान किंवा सिद्धी याच्यातून पूर्णत्वाची प्राप्ती होणार नाहीये. फक्त ज्ञान संपन्न होऊन योग्य नाहीये. आपल्याला भक्तीचा सहारा असणं गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 31. किंवा भागवता धर्म न प्रायेण निरूपिता प्रिया परमहंसानां त एव ही अच्युत प्रिया. भाषांतर. कदाचित असे असावे की पूर्णत्वाला प्राप्त झालेल्या आत्मांना, परमहंसांना आणि अच्युत भगवंतांना अशा दोघांनाही प्रिय असलेल्या प्रेममय भक्तीचे मी विशेष रूपाने वर्णन केले नाही. इथे नारद व्यासदेव जे आहेत हे स्वतःच ह्या गोष्टीचं स्मरण करतात की मी शक्यतो असं केलं असेल की मी भगवंतांची भक्ती जी आहे, भगवंतांच्या भक्ताचं आणि भगवंतांचं आणि भगवंतांच्या भक्तांचं जे आदान प्रदान आहे प्रेमाचं, किंवा हे प्रेममय भक्तीचं प्रेम जे रूप आहे याचं वर्णन तर केलं नाही का, असा इथे स्वतःच या गोष्टीचं प्रश्न विचारत आहेत. ते स्वतःच याच्या गोष्टीवरती ते मनन करत आहेत. तात्पर्य. तात्पर्य वाचा लता नाईक माताजी. लता नाईक माताजी तात्पर्य वाचा. लता नाईक माताजी नसतील तर प्रिया गरुड माताजी वाचा. हरे प्रिया कृष्ण. गरुड. हरे कृष्ण. तात्पर्य. श्रील व्यासदेवांना जो असंतोष वाटत होता तो या श्लोकात त्यांच्या स्वतःच्या शब्दात व्यक्त झाला आहे. जे जीव भगवंतांच्या सेवेत नेहमीच्या स्थितीत आहेत त्यांना असा अनुभव येतो. जोपर्यंत मनुष्य भक्तीच्या स्वाभाविक अवस्थेत दृढ होत नाही तोपर्यंत भगवंत तसेच भक्त यापैकी कोणीही पूर्णपणे संतुष्ट होऊ शकत नाही. हा संतोषाचा अभाव व्यासदेवांना जाणवू लागला तेव्हा त्यांचे आध्यात्मिक गुरुदेव नारद मुनी त्यांच्याकडे आले. पुढील वर्णन खालच्या श्लोकात दिले आहे. हरे कृष्ण. तस्यैव किल आत्मना मन्यमानस्य कीदृश कृष्णस्य नारदो भागवत कृष्णस्य नारदोऽभ्यागत आश्रमं उदावृतम. श्री व्यासदेव आपल्या अपूर्णतेत बदल खेद करीत असताना पूर्वी सांगितल्याप्रमाणे सरस्वतीच्या तीरावर बसलेल्या कृष्णद्वैपायन व्यास यांच्या आश्रमात महर्षी नारद मुनी आले. तशा प्रकारे इथे खेद व्यक्त करत होते व्यासदेव, आणि तशाच सरस्वती नदीच्या त्या किनारी व्यासदेवांना भेटण्यासाठी त्यांचे गुरु नारद मुनी जे आहेत ते तिथे प्रकट झाले. तात्पर्य. कृष्ण शरणागती माताजी तात्पर्य वाचा. तात्पर्य. श्रील व्यासदेवांना वाटत असलेली खंत ही त्यांच्या ज्ञानातील अभावामुळे नव्हती,
भागवत धर्म म्हणजे भगवंताची शुद्ध प्रेममयी सेवा होय. त्या सेवेत अद्वैत तत्वज्ञानांना प्रवेश नाही. जे अद्वैतवादी अथवा निर्विशेषवादी आहेत त्यांचे गणना संन्यास जीवनातील उच्चतम अशा स्थितीत पोहोचलेल्या परमहंसामध्ये होत नाही. भागवत भगवंताच्या दिव्य लीलांविषयी वर्णनाने पूर्ण आहे. जरी श्रील व्यासदेव दिव्य शक्तीने संपन्न होते तरी त्यांना असंतोष वाटत होता, कारण त्यांनी प्रस्तुत केलेल्या कोणत्याही वाङ्मयामध्ये भगवंताच्या दिव्य कार्याचे समुचित रूपाने वर्णन नव्हते. भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्षपणे त्यांच्या हृदयात प्रेरणा दिली आणि त्यांना त्या आपल्या कार्यात काहीतरी त्रुटी आहे असे वाटू लागले. येथे हे निश्चयपूर्वक सांगितले आहे की भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवे वाचून सर्व काही निरर्थक आहे. भगवंताची प्रेममयी भक्ती अशी आहे की तिच्यामुळे सकाम कर्माचा वेगळा प्रयत्न न करता किंवा प्रायोगिक तार्किक सिद्धांतात न जाता तेथे सर्व गोष्टी सहज रीतीने साध्य होतात. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष त्यांच्या हृदयात प्रेरणा केली आणि अशा प्रकारे वर वर्णिल्याप्रमाणे त्यांना शून्यता वाटू लागली. येथे हे निश्चयपूर्वक सांगितलं आहे. तर इथे भगवंत जे आहेत हे आपल्या हृदयामध्ये प्रेरणा देतात आणि अशा प्रेरणेने व्यक्ती जो आहे हा मग या सर्व वेदांचा सार समजू शकतो आणि भगवंतांच्या भगवत मार्गाबद्दल समजू शकतो. इथे विशेष करून नारद मुनींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. नारद मुनींचं इथे आगमन झालेलं आहे आणि अशा प्रकारे नारद मुनींच्या आगमनामुळे व्यासदेव जे आहे त्यांच्या हृदयातला संतोष जो आहे असंतोष जो आहे हा दूर होणार आहे आणि ते संतुष्ट होणार आहे. जी हरे कृष्णा. जे याच्यामुळे या एका तात्पर्यामध्ये जे अद्वैतवादी आणि निर्विशेषवादी, तर थोडासा खुलासा करता का? अद्वैतवादी आणि निर्विशेषवादी एकाच कॅटेगरीमध्ये येतात का? नाही गुरुजी, अद्वैतवाद जो आहे त्याच्यामध्ये व्यक्ती जो आहे तो भगवंत आणि जीव जो आहे हा एक आहे असं समजतो. निर्विशेषवादी जो आहे हा भगवंत आणि जीव हा वेगवेगळे आहेत, पण तो निर्विशेष म्हणजे भगवंतांना कसल्याही प्रकारचं रूप आकार गुण नाही आहेत असं समजतो. तो जो आहे हे म्हणजे भगवंत जे आहेत एक ब्रह्मन आहे असं विचार करतो, पण ब्रह्मनमध्ये लीन होतो आणि तो एकच होतो हा अद्वैतवाद आहे. पण जोपर्यंत तो ब्रह्मन आहे तोपर्यंत तो आहे तो निर्विशेषवाद आहे, ज्याला ब्रह्मवाद असंही म्हटलं जातं. निर्विशेषवादी किंवा ब्रह्मवादी एकाच प्रकारे आणि अद्वैतवादी जे आहेत ते अद्वैव म्हणजे त्याच्यात काहीही फरक नाही, दोन्हीही एकच आहेत आणि ते जीवात्मा जेव्हा ब्रह्ममध्ये लीन होतो तो सुद्धा ब्रह्म होतो, तो एक होऊन जातो असा मायावाद किंवा अद्वैतवाद असतो. आणि निर्विशेषवाद म्हणजे नुसतं ब्रह्मन जे प्रकाशाला मानणार आहे, दिव्य ज्योतीला ब्रह्मज्योतीला मानणार. कोणते निर्विशेषवाद? मग आपले ते भगवंतांचे 3 रूप आहे, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. त्याच्यामध्ये ब्रह्मन रूपातला मानणारे आणि ब्रह्मनवरती मेडिटेट करणारे, मनन स्मरण करणारे किंवा ब्रह्मनवरती पूर्णपणे ध्यान लावणारे व्यक्ती जे आहेत ते निर्विशेषवादी. आणि अद्वैतवादी सुद्धा ब्रह्मन स्थितीला मानतात, पण त्यांचा हा समज आहे की तुम्ही ब्रह्मनमध्ये गेल्यानंतर तुम्ही ब्रह्मन हो असं त्यांचा अंदाज समज आहे. आणि त्यामुळे अद्वैत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वंद्व नाहीये, तुम्ही एकच आहात, आत्मा आणि परमात्मा एकच आहे असं त्यांचा समज. म्हणजे प्रभूजी मग ब्रह्मवादी आणि मायावादी दोन्ही वेगळे झाले ना? जसे आपले चतुष्कुमार आहेत तर चतुष्कुमार ब्रह्मवादी होते ना ऍक्च्युली? बरोबर, निर्विशेषवादी होते ते, ब्रह्मवादी. ओके ओके ओके, ठीक आहे प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. क्रमांक 33. तत् अभिज्ञाय सहसा प्रत्युत्थाय आगतं मुनी पूजयामास विविध नारदम सूरपूजितम. अशा प्रकारे इथे नारद मुनी आलेले आहेत आणि नारद मुनींचं स्वागत झालेलं आहे. नारद मुनींची पूजा अर्चना करून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. श्री नारद ऋषींचे शुभ आगमन जाणता श्री व्यासदेवांनी आदराने उठून उभे राहिले आणि सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांप्रमाणे सन्मान करून त्यांची पूजा केली. तर गुरूंचा सन्मान करणे, गुरूंची पूजा करणे हे अतिशय महत्वाचे. आपण गुरुपूजेला फार प्राधान्य दिलेलं आहे. तर इथेही व्यासदेव एवढे मोठे महर्षी जे आहेत यांनीही आपल्या उत्कृष्ट उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे की कशा प्रकारे अतिशय सन्मानाने ते उभे राहिलेत. उभे राहून त्यांनी जशा प्रकारे ब्रह्मदेवांची पूजा व्हावी, जे सृष्टीचे कर्ते आहेत, तशा प्रकारे नारद मुनींची पूजा करून त्यांचं स्वागत सन्मान केलेलं आहे.
इथे शब्द येतोय विधिवत, त्यामुळे विधीपूर्वक. तर त्यांनी फक्त असंच पूजन नाही केलेलं, पण त्यांनी जे आहे हे विधिवत पूजन केलेलं आहे. तात्पर्य तात्पर्य वाचा केळकर माताजी, वैभवी केळकर माताजी. हरे कृष्ण. विधी या शब्दाचा अर्थ आदिजन्मा ब्रह्मदेव असाही होतो. ते वेदाचे मूळ विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे आचार्य देखील आहेत. त्यांनी श्रीकृष्णांकडून वेदांचे ज्ञान संपादन केले आणि त्यांची शिकवण नारदांना प्रथम दिली. म्हणून महर्षी नारद हे आध्यात्मिक परंपरेचे आचार्य. ते ब्रह्मदेवांचे प्रतिनिधी आहेत. म्हणून ते सर्व विधीचे नियमांचे जनक असलेल्या ब्रह्मदेवाप्रमाणे सन्माननीय. त्याचप्रमाणे गुरु शिष्य परंपरेचे उत्तराधिकारी आचार्य मूळ आध्यात्मिक गुरुप्रमाणे आदर. याप्रमाणे श्रीमद भागवताचा प्रथम स्कंदातील नारद आगमन नामक 4थ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. अशा प्रकारे 4था अध्याय जो आहे आपला पूर्ण झालाय. ज्याच्यामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे व्यासदेवांनी सर्व ग्रंथांचं लिखाण केलं, वेदाचा विस्तार केला. वेदांचा विस्तार केल्यानंतर प्रत्येक जो विस्तारित रूप वेदाचा आहे ते वेगवेगळ्या गुरुवार्यांना, ऋषीमुनींना, आचार्यांना प्रदान केलं. त्यानंतर इतिहास, पुराण ह्या सर्व गोष्टींचं लिखाण केलं. हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांना संतुष्टी नव्हती. आणि अशी असंतुष्टी असताना त्यांनी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. उत्तर शोधताना त्यांनी ह्याही गोष्टीवरती स्मरण केलं की मी भगवंतांच्या प्रेममय भक्तीचा पूर्णपणे गुणगान केलेलं नाहीये. आणि असा विचार करत असतानाच तिथे नारद मुनी प्रकट झालेले आहेत. नारद मुनी जे आहेत ही व्यासदेवांची जिज्ञासा जी आहे ही त्याचं उत्तर देण्यासाठी तिथे प्रकट झालेले आहे. आणि अशा नारद मुनींचं, गुरूंचं स्वागत जे आहे हे व्यासदेवांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 5, ज्याच्यामध्ये नारदान मुनींचा व्यासदेवांना उपदेश जो आहे तो इथे सांगण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे श्रीमद भागवतम जो हा ग्रंथ आहे, या ग्रंथाची महिमा जी आहे ही या सर्व आचार्य वृंदांकडून आपल्यापर्यंत समजून सांगण्यात आलेली आहे. व्यासदेव सुद्धा हे सर्व त्यांची असंतुष्टी किंवा या सर्व गोष्टींबद्दल बोलतायत, कारण त्यांनाही ह्या ग्रंथाचं विशेष गुणगान करायचं आहे. आता इथे नारद मुनी जे आहेत हे सुद्धा या ग्रंथाचं विशेष गुणगान करणार आहेत. आणि या ग्रंथाचा सार जो आहे हा भक्तियोग आहे, याचंही विशेष उत्तर आपल्याला इथे मिळणार आहे. आणि त्यामुळेच जसं मुनिराजना विचारत होते की निर्विशेषवादी किंवा अद्वैतवादी काय आहे, तर त्यामुळे निर्विशेषवादी किंवा अद्वैतवादी हे दोन्हीही या ग्रंथाचं जास्त अध्ययन करत नाही किंवा त्याच्यावरती प्रचार प्रसार किंवा चर्चा करत नाही. अजूनही अद्वैत संप्रदायातून कोणीही भागवतावरती विशेष टीका टिप्पणी केलेली नाही. म्हणजे श्रीपाद शंकराचार्यांनी सुद्धा या ग्रंथाला स्पर्श केला नाही. शंकराचार्यांनी सुद्धा भगवद्गीतेवरती टीका टिप्पणी केली, वेदांत सूत्रांवरती त्यांनी वेदांत भाष्य लिहिलं, पण त्यांनी कधीही भागवतावरती चर्चा केलेली नाही. श्रीधर स्वामी जे आहेत, जे एक उत्कृष्ट आचार्य आहेत, त्यांनी सर्वात पहिल्यांदा श्रीमद भागवतावरती टीका केली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा वैष्णव आचार्यांनीच फक्त या ग्रंथावरती टीका केली. कारण एक वैष्णव संप्रदायच भगवंतांची भक्ती कशा प्रकारे उत्कृष्ट प्रकारे करू शकतो याचे हे समजून सांगू शकतो. त्याचे नियमबद्धपणे त्याची साधना भक्ती, त्यानंतर जी रागानुगा भक्ती आणि त्यानंतर प्रेमभक्ती जी आहे, या सर्व गोष्टींचं विश्लेषण जे आहे हे वैष्णव संप्रदायातूनच होऊ शकतं. त्यामुळे आपलं परम सौभाग्य आहे की आपल्याला एक उत्कृष्ट सर्व शास्त्रांचा शिरोमणी असा ग्रंथ आपल्याला प्राप्त झालाय, ज्याच्याद्वारे आपल्या जीवनातला जो काही असंतोष आहे, जी काही दावाग्नी आहे ती पूर्णपणे जाणार आहे. आणि त्यामुळे या 5व्या अध्यायात आपल्याला नारद मुनी सुद्धा तोच उपदेश देणार आहे. आणि त्यामुळे श्रीमद भागवताचं जे विशेष दिव्य गुण आहे ते आपल्यापर्यंत प्रदर्शित होत आहे. आपण आता आपण अध्याय 5वा पाहणार. त्याआधी कोणाला अध्याय क्रमांक 4 वरती काही प्रश्न विचारायचा आहे? गुरुजी, शंकराचार्याने जसं तुम्ही आता सांगितलं, तर त्यांनी एक वैष्णवांचं एक आदर म्हणून त्यांनी टीका केली नाही का गुरुजी? असं काय असू शकेल का? म्हणजे शंकराचार्य जे तुम्ही श्रीधर स्वामी वगैरे सांगितलं की त्यांनी हे जे भागवत आहे फक्त वैष्णवच करतील, ते एक रिस्पेक्ट म्हणून त्यांनी तो पाक सोडला का? कारण शंकराचार्य साक्षात शिवजीच आहेत ना, परम वैष्णव आहेत, तर मग त्यांनी का नाही केलं प्रभूजी? शंकराचार्यांनी त्यांच्या कार्यासाठी ते आले होते, ते कार्य त्यांनी पूर्ण केले. शंकराचार्यांनी जरी अद्वैतवादाचा प्रचार केला असेल
अद्वैताचा प्रचार करायचा म्हटल्यानंतर तुम्ही भागवतामध्ये तुम्हाला कुठेही अद्वैत दिसणार नाहीये, किंवा भागवतातून अद्वैताचा प्रचार करणं हे अतिशय अवघड आहे. एखाद्या वेळेस भगवद्गीतेतून बरेचसे श्लोक मिळतील ज्याच्यातून अद्वैताचा प्रचार होऊ शकतो, पण भागवतातून अद्वैताचा प्रचार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ज्या कार्यासाठी ते आले होते ते कार्य त्यांनी संपन्न केले. अखेर हरे कृष्णा. तुमचा आवाज बंद झाला प्रभू. साठी ते आले होते, त्यामुळे आपण असं विचार करू तुमचा आवाज शकत पूर्ण बंद झाला होता प्रभूजी. जवळजवळ एक दोन मिनिटं तुम्ही काय बोललेलं ऐकू आलं नाही. आता आवाज येतोय. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. प्रभूजी, आजच्या एका श्लोकामध्ये आध्यात्मिक कुटुंब नियोजन असा शब्द होता, त्याचा अर्थ काय? कुठे होता, कोणता श्लोक? मागच्या तर नक्की मला सांगता नाही येणार. कोणत्या संदर्भात बोलले ते बघा गरजेचं आहे, माहित नाही. ठीक आहे, शोधून तुम्हाला पुढच्या वेळेस विचारते. बरोबर, मी लिहून ठेवलं होतं फक्त. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हा प्रभू, अध्याय 4 मध्ये जी सुरुवात होते ती व्यासवत अशी होते प्रभू, आणि ती लिंकिंग कसे ते लक्षात नाही येत. अध्याय क्रमांक 4 ची सुरुवात जी आहे ही व्यास उवाच म्हणून होते. बरोबर. हरे कृष्ण प्रभूजी. पान नंबर 172 वर खालून 3-4 ओळ आहे ते कुटुंब नियोजनची. 172. ठीक आहे, 1 मिनिट मध्ये तुम्हाला. इथे व्यास उवाच हा जो 4थ्या अध्यायाची जी सुरुवात झालेली आहे, तर याच्यातून आपण समजू शकतो की हे श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे, तुम्ही जर अध्याय क्रमांक 3 जे आहे त्याच्या शेवटी जर तुम्ही पाहिलं तर तिथे सुत गोस्वामी जे आहे ते शौनक ऋषी यांना सांगतायत की कशा प्रकारे सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांच्या उपस्थितीत श्रीमद भागवताचं कथन केलं. ते मी एकाग्र चित्ताने श्रवण केलं आणि त्यानंतर अशा रीतीने यांच्या कृपेने महान समर्थ ऋषींकडून मी भागवताचे अध्ययन केले. आता तेच कथन मी तुम्हाला जसे आहे तसे श्रवण केले हे सांगतो. आता हे इथे जे आहे ते सुत गोस्वामी यांनी सांगितलं शौनक ऋषींना की मी हे व्यासदेवाचं हे जे भागवत आहे या भागवताचं श्रवण केलंय आणि तुम्हाला सांगतो. आता त्यानंतर इथे सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांचा संवाद जो आहे, त्यानंतर सुत गोस्वामी आणि शौनक ऋषी यांच्यातला संवाद आहे. इथून पुढे जो आहे आपण पाहणार आहोत विदुर आणि मैत्री मुनी यांच्यातला संवाद आहे. या सर्व गोष्टींचं संकलन जे आहे हे व्यासदेवांनी केले आणि त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला हे दिसणार आहे की व्यास उवाच येतोय की व्यासदेव जे आहे हे वर्णन करणार. तर इथे व्यासदेव जे आहे हे विशेष करून सुत गोस्वामींचं गुणगान गात आहेत, त्यानंतर परीक्षित महाराजांचं आणि भागवताचंही गुणगान गात आहेत. आणि त्यामुळे इथे व्यासदेव जे आहेत ते मध्ये या गोष्टीचं वर्णन करतायत. आणि त्यानंतर परत आपल्याला सुत गोस्वामी किंवा शौनक मुनी ते आपण पाहतो की पहिल्यांदा इथे शौनक ऋषी जे आहेत, व्यासदेव जे आहेत हे सुत गोस्वामींचं गुणगान करतायत आणि सुत गोस्वामींचं गुणगान केल्यानंतर पुढे जे आहेत हे शौनक ऋषी जे आहेत, इथे हे जे प्रश्न विचारतायत शौनक ऋषी त्यांचं गुणगान करतायत आणि त्यानंतर सांगतायत की कशा प्रकारे शौनक ऋषी जे आहेत हे सुत गोस्वामींचं गुणगान करतायत आणि त्यानंतर सुत गोस्वामी जे आहेत ह्या गोष्टींचा विस्तार करतायत. मध्ये परत व्यासदेव येतात. मध्ये परत व्यासदेव जे आहेत हे स्वतःची असंतुष्टी आहे किंवा कशा प्रकारे वेदांचं त्यांनी विभाजन केलं ह्या गोष्टीचं वर्णन करतात. तर इथे मध्ये सुत गोस्वामी परत व्यासदेव ह्या गोष्टी होत राहणार चर्चेमध्ये. पुढे जाऊन आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे बाकीचे
चर्चा जी आहे ह्याही मध्ये मध्ये येणार आहे. नारद मुनी मध्ये येतील, अचानक नारद मुनी काही गोष्टींचा विस्तार करतील, मग परत त्याच गोष्टींबद्दल सविस्तर चर्चा करताना जे आहे विदुर त्या काही प्रश्न विचारतील. या सर्व गोष्टी ज्या आहेत ते पुढे मागं होत राहणार. इथे सध्या व्यासदेव जे आहेत हे शौनक ऋषींचं, कोण आहे बाबा हे शौनक ऋषी? हे कुलपती आहेत, हे जे आहेत हे सर्व ब्राह्मणांचे प्रमुख आहेत, हे जे आहेत अतिशय विद्वान आहेत, हे जे आहेत हे वृद्ध आहेत, हे अतिशय वयस्कर आहेत. आणि हे ह्या सर्वांची, या अशा ब्राह्मणांची, अशा विद्वानांची एक सभा आहे. त्या सभेमध्ये सुत गोस्वामी आहेत आणि सुत गोस्वामी या सभेला उपदेश देत आहेत. आणि त्यामुळे हे सुत गोस्वामी जे आहेत हेही अतिशय महान आहेत. आणि हे कशाबद्दल चर्चा करतायत? ते भागवताबद्दल चर्चा करतात. या सगळ्या गोष्टींची चर्चा केल्यानंतर मग तिथून पुढे ते व्यासदेवांचं, विशेष करून सुखदेव गोस्वामींचं गुणगान करतात. अशा प्रकारे सुरुवातीला व्यासदेव सांगतायत शौनक ऋषींबद्दल, मग शौनक ऋषी सुत गोस्वामींबद्दल सांगतायत, सुत गोस्वामी पुढे जाऊन सुखदेव गोस्वामींचं गुणगान करतायत, मग पुढे परीक्षित महाराजांच्या बद्दल चर्चा होते. आणि त्यानंतर ह्या सगळ्या चर्चेनंतर पुन्हा व्यासदेवांनी कशा प्रकारे वेदांचं विभाजन केलं अशी पुढे चर्चा होती. ठीक आहे प्रभू? ओके, थँक्यू प्रभू. प्रभू अजून एक मागच्या आपण चौथ्या अध्यायामधलं विचारायचं होतं की जे ओव्हरलॅपिंग आपण बोलतो ना, ते जो कन्सेप्ट होता आणि त्याच्या संधीला व्यासदेवांचं हे झालंय, तर ते एकदा परत एक्सप्लेन कराल का? तर आपण संध्या या शब्दाची चर्चा करत होतो. त्या चर्चेमध्ये आपण पाहिलं की संध्या जी आहे म्हणजे संधी या शब्दातून ही संध्या आपण समजू शकतो. संधी विग्रह, संधी विच्छेद हे तुम्ही संस्कृत व्याकरणात ऐकलं असेल तर, किंवा आपल्या मराठीच्या व्याकरणात सुद्धा येतं संधी विग्रह किंवा संधी विच्छेद. तर दोन शब्द एकत्र येतात त्यावेळेस संधी होती. तशाच प्रकारे दोन काळ, दोन वेळ जे आहेत त्या एकत्र येतात त्यावेळेस त्याला संध्या, असं संध्या समय असं म्हटलं जातं. मग ती सकाळपासून दुपारची वेळ जी आहे ती संध्या समय आहे, दुपारपासून संध्याकाळची वेळ जी आहे ती संध्या आहे, किंवा मग रात्री आणि सकाळ जो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे ही संध्या समय. तशाच प्रकारे प्रत्येक युग जे आहेत, मग ते सत्ययुगापासून द्वापार युग, सत्ययुगापासून त्रेतायुग त्याच्यामध्ये संध्या आहे, त्रेता आणि द्वापार याच्यामध्येही संध्याचा काळ आहे. आणि त्याचबरोबर द्वापार आणि कली याच्यामध्ये सुद्धा संध्याचा काळ आहे. सध्याचा जो काळ चालू आहे हा कलियुगाचा प्रारंभ होण्याच्या आधीचा म्हणजे संध्याचा समय आहे. अजूनही पूर्णपणे कलियुगाचा प्रारंभ झालेला नाहीये. तर अशा प्रकारे त्रेतायुग आणि द्वापारयुग, विशेष करून द्वापारयुगाच्या सुरुवातीला व्यासदेवांचा जन्म झालेला आहे असं सांगण्यात आले की द्वापारयुगाच्या सुरुवातीला, त्रेतायुग द्वापारयुगाची जी संध्या समय आहे त्यात विशेष करून द्वापारयुगाची सुरुवात म्हणजे संध्याची सुरुवात, असं आपण म्हणतो कलियुगाची सुरुवात झालेली आहे पण तरीही कलियुगाचा संध्या समय चालू आहे 10,000 वर्षांसाठी. आणि हे 10,000 वर्ष झाल्यानंतर पूर्णपणे कलियुग चालू होणार. तशाच प्रकारे द्वापारयुगाच्या सुरुवातीला व्यासदेवांचा जन्म झालेला आहे असं इथे वर्णन करण्यात आले. ठीक आहे बाबाजी. कुटुंब नियोजनाबद्दल काय 172 पानावरती श्लोक क्रमांक सांगेल कोणी? 25. अच्छा, श्लोक क्रमांक 25 स्त्री शूद्र द्विज बंधुना, त्याच्यामध्ये आध्यात्मिक सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेले. अच्छा, ओके. याच्यामध्ये आध्यात्मिक कुटुंब नियोजन जे आहे ह्याला आपण थोडक्यात समजू शकतो की जो कोणी व्यक्ती शास्त्रांचे व्यवस्थितपणे पालन करतो, आध्यात्मिक मार्गाचं पालन करतो, तो व्यक्ती जो आहे हा प्रत्येक संस्कार जे आहे त्याचे व्यवस्थितपणे पालन करतो. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये 16 संस्कारांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यात सर्वात पहिला संस्कार जो आहे गर्भधान संस्कार. आणि गर्भधान संस्कार म्हणजे जसं प्रभुपादांनी समजून सांगितलं की इस्कॉन संस्कृतीमध्ये गर्भधान संस्कार म्हणजे जेव्हा स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात आणि पुत्र प्राप्तीच्या कामनेने एकत्र येतात त्यावेळेस, म्हणजे संतान प्राप्तीच्या कामनेने एकत्र येतात त्यावेळेस ते हरे कृष्ण महामंत्राच्या 50 माळांचा जप करतात. आणि तो जप केल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार ते जे आहेत हे एकत्र येतात, जेणेकरून कृष्ण भावना भावित पुत्र किंवा पुत्री संतान जे आहे हे जन्माला यावं या कामनेने ते एकत्र येतात. आणि अशा प्रकारे आध्यात्मिक कुटुंब नियोजन जे आहे हे अशा प्रकारे आहे की आध्यात्मिक दृष्ट्या चेतना जी आहे ही अतिशय वृद्धिवंत आहे आणि फक्त एक कृष्ण भावना भावित संतान प्राप्तीसाठी स्त्री आणि पुरुष एकत्र येतात
त्याच्या व्यतिरिक्त संभोगासाठी इंद्रिय तृप्तीसाठी ते एकत्र येत नाहीत, अशा सर्व गोष्टींची चर्चा विशेष करून इथे गर्भधान संस्कारावरती भार देण्यात आलेला आहे आणि सगळ्या संस्कारावरती भार देण्यात आलेला आहे, ज्याची सुरुवात गर्भधान संस्कारापासून होते. ठीक आहे. नाहीतर जसं आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो की अर्जुनाला तो एक मोठा प्रश्न पडला होता की व्यक्ती ज्या आहेत त्यांना अध्यात्माची जाण राहणार नाही आणि फक्त स्त्रिया ज्या आहेत ह्या शुद्ध राहणार नाहीत, कारण त्यांची फसवणूक किंवा त्यांना त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ शकतं आणि त्यामुळे मला युद्ध करायचं नाही. आणि त्यावेळेस वर्णसंकर जे आहेत हे जन्माला येतील असं अर्जुनाचं म्हणणं होतं. पण आध्यात्मिक कुटुंब नियोजन जर असेल तर त्याच्यामध्ये वर्णसंकर जन्माला येत नाही, कारण त्या व्यक्तीला माहिती असतं की तो का हे कार्य करत आहे आणि जेणेकरून एक कृष्ण भावना भावित संतान जे आहे हे जन्माला येईल. त्यामुळे आध्यात्मिक कुटुंब नियोजनाच्या पाठीमागे त्या गोष्टीच्या आध्यात्मिक दृष्ट्या ते सर्व कार्य करून चेतना जी आहे त्याची वृद्धी करून तो व्यक्ती पुढे कुटुंबाचं नियोजन करतो. ठीक आहे. उर्मिला शक्ती माताजी, प्रश्नाचं उत्तर मिळालंय? हो प्रभूजी, मिळालं. हरे कृष्ण. अजून कोणाला काही विचारायचं चौथ्या अध्यायामध्ये? अध्याय क्रमांक 5, नारदांचा व्यासांना उपदेश. तर नारद मुनी जे आहेत त्यांनी श्रीमद भागवतावरती उपदेश जो आहे हा व्यासदेवांना दिलेला आहे. हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये 40 श्लोक आहेत. या 40 श्लोकांमध्ये विभाजन कशा प्रकारे आहे त्यात आपण थोडक्यात समजून घेऊयात. श्लोक क्रमांक 1 सुत उवाच पासून ते श्लोक क्रमांक 7 पर्यंत त्याच्यामध्ये नारद मुनींचा नारद मुनी बोलणार आहेत, व्यासदेव बोलणार आहेत. या सर्व गोष्टींमध्ये नारद मुनी जे आहेत हे व्यासदेवांना प्रश्न विचारतात. नारद मुनी जे आहेत ते व्यासदेवांचं गुणगान करतायत, त्यांना प्रश्न विचारतायत आणि त्याच्यावरती व्यासदेवांचं उत्तर जे आहे, व्यासदेवांनी काय त्या गोष्टीचे उत्तर आहेत ते दिलेले आहेत. श्लोक क्रमांक 1 ते 7 मध्ये नारद मुनी आणि व्यासदेवाचा संवाद, त्यात विशेष करून नारद मुनी विचारतायत आणि त्याचं उत्तर जे आहे हे व्यासदेव देत आहेत. श्लोक क्रमांक 8 ते श्लोक क्रमांक 22 याच्यामध्ये नारद मुनी जे आहे हा जो सेक्शन आहे अतिशय महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये नारद मुनी जे आहेत हे व्यासदेवांना समजून सांगतायत की भगवंत कृष्णांच्या लीलांचं वर्णन जे आहे हे किती महत्वाचं आहे. म्हणजे भगवंतांच्या लीलांचं वर्णन करणे हे अतिशय महत्वाचं आहे. या गोष्टीवरती नारद मुनी जे आहेत ते व्यासदेवांना समजावून सांगतायत. त्यानंतर नारद मुनी जे आहेत हे स्वतः सांगतायत की मला ह्या गोष्टीचं, भगवंतांच्या लीला कथनांचं वर्णन ऐकल्यामुळे माझ्या जीवनात काय परिवर्तन झालं. त्यामुळे नारद मुनी श्लोक क्रमांक 23 ते 31 मध्ये स्वतःच्या पूर्वजन्माचं वर्णन करतायत. आणि त्यानंतर श्लोक क्रमांक 32 ते श्लोक क्रमांक 40 मध्ये नारद मुनी जे आहेत हे व्यासदेवांना उपदेश देत आहेत. विशेष करून इथे कीर्तन जे आहे, आपण श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण ऐकतो, त्यात कीर्तन विधी जी आहे म्हणजे भगवंतांचं गुणरूप लीला नामांचं कीर्तन करणे किती महत्वाचं आहे याचं वर्णन नारद मुनी करणार. तर श्लोक क्रमांक 32 ते श्लोक क्रमांक 40 मध्ये नारद मुनी जे आहेत हे व्यासदेवांना उपदेश देत आहेत. 1 ते 7 मध्ये नारद आणि नारद मुनीचे प्रश्न, व्यासदेवांचं उत्तर. 8 ते 22 मध्ये नारद मुनी कृष्ण लीला वर्णन करणं अतिशय महत्वाचं आहे, त्याचं महत्व सांगतायत. श्लोक क्रमांक 23 ते श्लोक क्रमांक 31 मध्ये नारद मुनी स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल वर्णन करतायत. आणि त्यानंतर श्लोक क्रमांक 32 ते श्लोक क्रमांक 40 मध्ये नारद मुनी व्यासदेवांना उपदेश देत आहेत. सुत उवाच श्लोक क्रमांक 1 अध्याय क्रमांक 5. सुत उवाच अथ तं सुखमासीन उपासीनं बृहस्व
देवर्षी प्राह विप्रश्री विनापानी सम्यन इव. भाषांतर. श्री सुत गोस्वामी म्हणाले, अशा प्रकारे सन्मानित हातात विना घेतलेले देवर्षी नारद सुखपूर्वक आसनावरती विराजमान झाले आणि स्मितहास्य करीत जवळच बसलेल्या ब्रह्मर्षींना उपदेशून म्हणाले. नारद मुनींचं वर्णन आहे. अशा प्रकारे हातात विना घेऊन नारद मुनी जे आहेत ते सुखपूर्वक आसनावरती विराजमान झालेले आहेत. नारद मुनी हा जो इथे देवर्षी म्हणून त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. देवर्षी नारद यांनी ब्रह्मर्षींना इथे गुणवान केलेलं आहे. विप्रश्री म्हणजे ब्रह्मर्षी म्हणून त्यांनी वर्णन करण्यात आलेले व्यासदेवांचं. तात्पर्य. देवर्षी नारद हे स्मितहास्य करीत होते कारण ते महर्षी वेदव्यासांना आणि त्यांच्या असंतोषाच्या कारणांना पूर्ण जाणून होते. नारदजी पुढे क्रमशः स्पष्ट करतील त्याप्रमाणे व्यासदेवांचा असंतोषाचे कारण म्हणजे त्यांनी प्रेममय सेवेचे विज्ञान विशेष रूपाने प्रस्तुत केले नव्हते. नारदांना ही त्रुटी माहीत होती आणि व्यासदेवांच्या त्या संभ्रात अवस्थेमुळे त्यांना पुष्टी मिळाली होती. तर नारद मुनी जे आहे हे स्मितहास्य करत तिथे बसलेले आहेत, विणा वाजवत आहेत. विणा त्यांच्या हातात आहे. नारद मुनी बसले विना राधिका रमण नामे. भक्तिविनोद ठाकूर जे आहेत आपल्या एका गीतामध्ये सांगतात की कशा प्रकारे नारद मुनी जे आहेत हे राधिका रमण नामाचं भजन करत असतात. नारद मुनी जे नेहमी नारायण म्हणजे नारद म्हणजे जे नारायणाचे भक्त आहेत त्यांना नारद असं म्हटलं जातं. असे नारद मुनी जे आहेत ते इथे व्यासदेवांचा असंतोष दूर करण्यासाठी बसलेले आहेत. नारद उवाच. पारशर्य महाभागवत भगवतः कच्चिदात्मना परितुष्यति शरीरा आत्मा मानस एव वा. इथे नारद मुनी विचारतात. भाषांतर. नारद म्हणाले, हे पराशर मुनी, पराशर्य मनाला तसेच शरीराला आत्मसाक्षात्काराचे विषय मानून तुम्ही संतुष्ट झालात का? तर इथे शरीरा आत्मना मानस एव वा. परितुष्यती म्हणजे तुम्ही संतुष्ट झालाय का? कशाबद्दल? शरीर, आत्मा, मन या सर्व गोष्टींची चर्चा करून तुम्ही संतुष्ट झालाय का? तर इथे नारद मुनी फार विशेष प्रश्न विचारतात की तुम्ही आतापर्यंत शरीर, आत्मा, मन या सर्व गोष्टींची चर्चा केली, पण या सर्व गोष्टींची चर्चा करून तुम्ही संतुष्ट झालात का? असा प्रश्न जो आहे इथे पराशरांचे सुत पाराशार्य इथे पाराशर्य असं म्हटलेलं आहे, जे पराशर मुनींचे सुत आहेत नारद व्यासदेव यांना प्रश्न विचारलेला. तात्पर्य वाचा तुम्ही. लता नाईक माताजी आहेत तर लता नाईक माताजी तात्पर्य वाचा. देवर्षी नारदांनी श्रील व्यासदेवांना त्यांच्या निराशेच्या कारणासंबंधी हा संकेत केला होता. श्रील व्यासदेव हे शक्तिमान पराशर मुनींचे पुत्र होते आणि म्हणून त्यांनी असंतुष्ट होण्याचे काहीच कारण नव्हते. महान पित्याचे महान पुत्र असल्यामुळे त्यांनी आत्म्याची ओळख शरीर आणि मन यांच्याशी करणे योग्य नव्हते. सामान्य अल्पज्ञ लोक शरीर किंवा मन यांनाच आपण स्वतः असल्याचे समजतात, परंतु श्रील व्यासदेवांनी असे करायला नको होते. शरीर व मन यांच्या अतीत असलेल्या साक्षात्काराच्या स्थितीत वास्तविक रूपाने स्थित झाल्याविना कोणीही स्वाभाविकपणे संतुष्ट होऊ शकत नाही. साक्षात्कार हा मन आणि शरीराच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण. तर मन, आत्मा, शरीर याच गोष्टी फक्त सफिशियंट नाही. आत्मसाक्षात्कारासाठी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भगवंतांशी संबंध जोडणे, आणि त्यामुळे मन आणि शरीराच्या पलीकडे आत्मसाक्षात्कार हे होणं गरजेचं आहे हे सांगतात इथे. आणि सामान्यतः अल्पज्ञ लोक जे आहे हे शरीर किंवा मन यांनाच आपण स्वतः असल्याचे समजतात, आणि त्याच्या पलीकडे जे आहे हे आत्मा आहे, आणि आत्माचा भगवंतांशी संबंध त्याला आपण योग म्हणतो, तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्यालाच आत्मसाक्षात्कार असं आपण समजू शकतो. तर इथे नारद मुनी जे आहेत, इथे महत्वाची गोष्ट नारद मुनी सांगतात की तुम्हाला ज्ञान सर्व गोष्टींचं आहे,
तुम्ही वर्णन जे आहे फक्त शरीर, आत्मा, मन या गोष्टींच्या जवळपास केलेले आहे. त्यामुळे तुमच्या दुःखाचं कारण काय हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. ते थोडंसं आपण त्याच्यावर चर्चा करू, असं थोडक्यात म्हणतोय की तुमचं जे दुःख आहे हे जे आहे अज्ञानामुळे नाहीये, एवढं नक्की. नारद मुनी इथे सांगतायत की तुम्ही भरपूर काही वर्णन केलेलं आहे आतापर्यंत. तर हे बोलल्या, हे ह्या तात्पर्यातून आपण समजतो की नारद मुनी हे सांगतायत की तुम्हाला अज्ञानामुळे तुमचं दुःख नाहीये. श्लोक क्रमांक 3. हरे जिज्ञासितम. कृष्ण. हरे कृष्ण, बोला. हरे कृष्ण. प्रभूजी, तरी पण मला हा प्रश्न कळला नाही की नारद मुनींना माहिती होतं की व्यासदेव ज्ञानी आहेत, मग ते असं काय करतात मन आणि शरीराच्या स्तरावर आत्मसाक्षात्काराचे विषय मानून संतुष्ट झाला आता? म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं, तुम्ही वेदांची निर्मिती केली आणि त्याच्यामुळे तुम्ही संतुष्ट आहात का, असं असं विचारायचं होतं का काय? म्हणजे मला हा प्रश्न नाही कळला. नारद मुनी थोडं जे आणखी आहे समजावून सांगितलं तर नारद मुनी जो आहे हा प्रश्न जो विचारून इथे हळूहळू या सर्व गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही शरीर वगैरे मन ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करून संतुष्ट आहात का, असं विचारून तुम्ही शरीर मन या गोष्टींची चर्चा करताय. तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींची चर्चा करताय, म्हणजे शरीर कशापासून बनलेलं आहे, मन काय आहे, आत्मा काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणताय. म्हणजे तुम्ही अल्पज्ञ नाहीये, तुम्ही अज्ञानी नाहीये, या सर्व गोष्टी तुम्ही जाणताय. हे जाणल्यानंतर तुम्हाला संतुष्टी झाली आहे का? नाही. मग त्याच्यानंतर पुढे काय हे पाहायचं. म्हणजे हळूहळू त्या गोष्टीचा उलगडा करतात. त्यामुळे हा त्यांनी प्रश्न विचारले. तर ते हे सांगत असताना नारद मुनी विशेष करून त्यांना सांगतात की तुम्ही अज्ञानी नाही, तुम्ही ज्ञानी आहात. ठीक आहे. हो प्रभू. श्लोक क्रमांक 3. जिज्ञासितं सुसमप्न अपि ते महत् अद्भुतं कृतवान् भारतं यस्त्वं सर्व अर्थ परिगृहीतम्. तुमच्या जिज्ञासाही पूर्ण झालेल्या आहेत आणि तसेच अध्ययन देखील परिपूर्ण आहे आणि तुम्ही वैदिक फळांविषयीचे विशद स्पष्टीकरण ज्यात आहे अशा परम अद्भुत महाभारताची रचना केली आहे, यात शंका नाही. तुमच्या जिज्ञासाही पूर्ण झालेल्या आहेत, तसेच तुमचे अध्ययन देखील परिपूर्ण आहे आणि तुम्ही वैदिक फळांविषयीची विशद स्पष्टीकरण ज्यात आहे अशा परम अद्भुत महाभारताची रचना केलेली आहे, तर यात शंका नाही. तर तुम्ही विद्वान आहात, तुम्ही भरपूर काही विश्लेषण दिलेलं आहे, तुम्ही अध्ययनही सर्व गोष्टींचं केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही विशेष आहात, असं सांगून त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचं गुणगान इथे नारद मुनी करतात. तात्पर्य, श्री व्यासदेवांचे विषादाचे कारण त्यांच्यातील पुरेशा ज्ञानाचा अभाव हे नव्हते, कारण विद्यार्थी या नात्याने त्यांनी वैदिक साहित्याचे पूर्ण अवगाहन केले होते आणि फलस्वरूप त्यांची वेदांची विस्तृतपणे व्याख्या करून महाभारताचे संकलन केले होते. इथेही नारद मुनी सुद्धा त्यांना सांगतायत की तुम्ही अशा प्रकारे सर्व शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे, सर्व शास्त्रांचा, इतिहासांचा, पुराणांचं तुम्ही सगळ्या गोष्टींचं विस्तार उपाय वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तुमची जी असंतुष्टी आहे ही ज्ञानाच्या अभावामुळे नाहीये. बऱ्याच वेळा ज्ञानाचा अभाव असल्यामुळे व्यक्ती जो आहे हा असंतुष्ट असतो, दुःखी असतो, त्याला कारण उत्तर भेटत नाही. पण असं नाहीये. नारद मुनींना व्यासदेवांची परिस्थिती अशी नाहीये, त्यांनी सर्व गोष्टींचं वर्णन हे केलेलं आहे. मग हे सर्व असताना सुद्धा का बरं तुमच्या जीवनामध्ये अशी असंतुष्ट आहे, असं पुढे नारद मुनी म्हणतायत. जिज्ञासितम अधीतम च ब्रह्म यत् तत्सनातनं तथापि शोचसी आत्मानं अकृत अर्थ एव प्रभो. भाषांतर, तुम्ही निराकार ब्रह्माचे विशेष सखोलपणे प्रस्तुत केला आहे आणि त्याचबरोबर त्यापासून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे उत्तम प्रकारे अवगाहन केले आहे. असे असूनही हे प्रभू, स्वतःला अकृतार्थ समजून तुम्ही का निराश व्हावे? तर नारद सांगतात तुम्ही सर्व गोष्टींचं वर्णन केलंय. तुम्ही जे आहे हे निराकार ब्रह्म जे आहे, ब्रह्म जे परमसत्य जे आहे यांचंही वर्णन केलंय. त्या परमसत्यामध्ये निराकाराची परिस्थिती आहे, त्या निराकार स्थितीचं सुद्धा पूर्णपणे वर्णन केलेलं आहे.
मग असं असताना सुद्धा तुम्ही का बरं निराश व्हावं? इथे ब्रह्मयत सनातन हा जो शब्द आहे, त्यात निराकार ब्रह्म जे आहे त्याचा सफलपणे प्रस्तुत केलेला आहे. त्याचबरोबर ते ज्ञान जे आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे त्याचं पालनही केलेलं आहे. आणि अशा ज्ञानाचं पालन करून सुद्धा तुम्ही अकृतार्थ समजून तुम्हाला निराश का झाला आहात? तात्पर्य, वेदांत सूत्र अथवा ब्रह्मसूत्र याचे श्री व्यासदेवांनी संकलन केले आहे. त्यात निर्विशेष ब्रह्मासंबंधी विचार विमर्श आहे आणि ते जगतातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान मानले जाते. त्याचा विवेचनाचा विषय सनातनात आहे आणि प्रतिपादनाची शैली पांडित्यपूर्ण आहे. म्हणूनच श्रील व्यासदेवांच्या दिव्य ज्ञानातील विद्वत्तेसंबंधी कोणताही संशय असणारा प्रश्नच येत नाही. तर मग अशा प्रकारे विषन्नता अशा प्रकारे विषन्नता का वाटावी? तर इथे नारद मुनी जे आहेत यांनी ज्या ज्या ग्रंथांचं ज्या ज्या गोष्टींचं वर्णन केले त्यात विशेष करून जे वेदांत सूत्र जे आहे, ज्याला ब्रह्मसूत्र असंही म्हटलं जातं, याचं वर्णन केलंय. म्हणजे हे जे सूत्र आहे, जसं आपण पाहतो की आपण गणितामध्ये सूत्र असतात किंवा वेगवेगळ्या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा काहीतरी फॉर्म्युलेज असतात. तर हे सूत्र जे आहे त्या सूत्रांद्वारे जे काही गणित आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्याचा उलगडा होत असतो. त्याच प्रकारे वेदांत सूत्र आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासा हे एक वेदांत सूत्र आहे. तमसो मा ज्योतिर्गमय वेदांत सूत्र आहे. तर ह्याचा उलगडा जो होतो म्हणजे ब्रह्म काय आहे, आत्मा काय आहे, काय कशा प्रकारची चर्चा, स्वतःबद्दल आत्म्याची चर्चा, परमात्म्याची चर्चा, अशा प्रकारे अथा तो ब्रह्मजिज्ञासाचा भरपूर काही विस्तार होतो, विश्लेषण होतं. तशा तर ही सूत्र जी आहेत हे अशा सूत्रांचं तुम्ही व्यवस्थितपणे अशी 4000 सूत्र लिहिलीत नारद मुनी व्यासदेवांनी. म्हणजे किती विद्वान आहेत ते. इथे त्यांच्या विद्वत्तेबद्दलही गुणगान करताय तुम्ही. ब्रह्मसूत्रांवरती वेदांत सूत्रांचं वर्णन केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. आणि याच्याद्वारे तुम्ही परमसत्य जे निराकार ब्रह्म आहे, निर्विशेष ब्रह्म जे आहे, याचं सुद्धा विस्तार रूपाने वर्णन केलेलं आहे. मग असं वर्णन केलेलं असताना सुद्धा तुम्ही का बरं निराश आहात, असा प्रश्न जो आहे किंवा अशी चर्चा जी आहे इथे नारद मुनींनी सुरुवात केलेली अशा चर्चेला, की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, इतकं उत्कृष्ट कार्य केलेलं आहे, इतका विस्तार रूपाने तुम्ही सगळ्या गोष्टींचं म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे पांडित्याने ह्या सर्व गोष्टी लिहिल्या त्याही विशेष आहेत. मग असं असताना सुद्धा तुम्ही स्वतःला अकृतार्थ समजता, काही कृतार्थ नाहीये किंवा समजून निराश का बरं व्हावे, असं नारद मुनी इथे चर्चा करत आहे. हे झाल्यानंतर नारद मुनी इथे नारद मुनींनाही समजून आलेलं आहे की व्यासदेव जे आहेत हे अतिशय दुःखात आहेत, असंतुष्ट आहेत. आणि हे सांगितल्यानंतर इथे आपण पुढे पाहतो की व्यासदेव जे आहेत हे नारद मुनींना विनंती करतायत की कृपया तुम्ही माझ्या जीवनातली हा जो संतोष आहे हा दूर करावा आणि याचं कारण शोधून मला कृपया सांगावं. इथे इथून पुढे व्यासदेव जे आहेत त्याचं वर्णन करतायत. अरे प्रभूजी, इथे ब्रह्मचं परब्रह्म असं असं का आहे? ब्रह्म माझा तुमचा आवाज कट झाला, कळाला नाही काय प्रश्न आहे. इथे मिनिंग जे दिलेले आहेत ना त्याच्यातला ब्रह्मचा बघा त्यांनी अर्थ परब्रह्म म्हणून दिले. बरोबर. ब्रह्म परब्रह्म. ब्रह्म आपण जसं म्हणतो, ब्रह्म याला आपण परमसत्य असंही म्हटलं जातं किंवा ब्रह्म जे आहे हे परमसत्याचे 3 स्तर आहेत: ब्रह्मन, परमात्मा आणि परमात्मा भगवान स्वतः. ब्रह्मन हा भाग जो आहे ज्याला इथे विशेष करून नारद मुनी म्हणतायत की तुम्ही जे आहे ब्रह्मयत सनातन हे निराकार ब्रह्म जे आहे ज्याला ब्रह्मण असं म्हटलं जातं, त्या निराकार ब्रह्मणावरती तुम्ही चर्चा केलेली आणि त्यामुळे ब्रह्म याला परब्रह्मच म्हणतात. हे परब्रह्मच आहे, हे परमसत्याबद्दल म्हणजे भगवंतांबद्दलच चर्चा होते. त्यामुळे ब्रह्म या शब्दाची व्याख्या करताना एक ब्रह्मन होऊ शकतं, परब्रह्म होऊ शकतो किंवा परमसत्य सुद्धा त्याला म्हटलं जातं. ओके ओके. अजून कोणाला काही विचारायचं आहे? ठीक आहे. श्लोक क्रमांक 5. व्यास उवाच अस्तेव मे सर्वमिदं तयोक्तं तथापि नात्मा परितुष्यते मे तन्मूल व्यक्तं गार्हबोधं
पृच्छामहे त्वात्मं भवात्मभूतम्. भाषांतर श्री व्यासदेव श्रील व्यासदेव म्हणाले, आपण माझ्याविषयी जे काही म्हटले ते सर्व खरे आहे. तर मी स्वतः संतुष्ट झालो नाही, म्हणूनच मी माझ्या असंतोषाच्या मूळ कारणाविषयी आपणाला विचारित आहे. कारण आपण स्वयंभूचे ब्रह्मदेवांचे पुत्र असल्यामुळे आपण अनाथ ज्ञानाने युक्त आहात. तुम्ही स्वतः ब्रह्मदेवांचे पुत्र आहात आणि ब्रह्मदेवांचे पुत्र असल्यामुळे मी हा प्रश्न जो आहे तुम्हाला विचारतोय. तुमच्याकडे पूर्णपणे ज्ञान आहे आणि त्यामुळे माझ्या असंतुष्टीचं कारण काय हे कृपया मला सांगावं, अशी विनंती इथे श्री व्यासदेव जे आहेत ते नारद मुनींना करतायत. यस, आणि महत्वाची गोष्ट म्हणते, तुम्ही बरोबर आहात. माझ्याविषयी जे काही तुम्ही म्हटलात ते सगळं बरोबर आहे. तर कृपया तरीही मी संतुष्ट नाही आणि त्यामुळे माझ्या असंतोषाचं कारण जे आहे ते तुम्ही व्यक्त करावं. हे असंतोषाचं कारण व्यक्त करताना तुम्ही जे आहे ते ब्रह्मदेवांचे पुत्र आहात आणि त्या ब्रह्मदेव जे आहे त्यांचं ते ब्रह्मदेवांचे पुत्र आहात हे सांगताना त्यांना सांगताय की तुम्ही सर्व ज्ञानातून युक्त आहात आणि तुम्ही कृपया त्यामुळे मला हा असंतुष्ट जे आहे हे दूर करावे. तात्पर्य वाचक. हरे कृष्ण. भौतिक जगतातील प्रत्येक व्यक्ती शरीर अथवा मन यांना आत्मा मानित असते. अशा प्रकारे भौतिक जगतातील सर्व ज्ञान शरीराशी अथवा मनाशी संबंधित आहे आणि हेच निराशेचे कारण आहे. याची जाणीव भौतिक ज्ञानात कितीही श्रेष्ठ विद्वान असला तरी होत नाही. म्हणून अशा सर्व विषादांचे मूळ कारण दूर करण्यासाठी नारदांसारख्या शुद्ध महात्म्यांचा आश्रय घेणे योग्य असते. महर्षी नारदांच्या जवळ का जावयाचे याचे विवेचन पुढे केले आहे. हरे कृष्ण. सवै भगवान वेद समस्त गुह्य मुपासितो सत्पुरुष पुराण परावरेशो मनसैव विश्वं सुजत्य व्यक्तपि गुणे असंग. भाषांतर. प्रिय प्रभो, सर्व गुड गोष्टी आपणाला ज्ञात आहेत, कारण आपण भौतिक जगाची उत्पत्ती आणि त्याचा संहार करणारे तसेच आध्यात्मिक जगाचे पालन करणारे प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे दिव्यत्वात स्थित असणारे जे आदिपुरुष भगवान आहेत त्यांची उपासना करतात. तिथे नारद मुनी आणि भगवंत यांचे दोघांचे गुणगान केलेले. विशेष करून नारद मुनींना ते सांगतात की तुम्ही सर्व काही जाणणारे आहात, सर्वज्ञ आहात तुम्ही, आणि त्यामुळे सर्व गुड गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. इथे प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा त्या व्यक्तीचं जे क्वालिफिकेशन आहे त्याची पाहणं फार गरजेचं की बाबा त्या व्यक्तीला ज्ञान आहे का, तो माझ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो का. बऱ्याच वेळा जीवनात पडलेले प्रश्न जे आहेत ते व्यक्ती कोणाला विचारतं. आजकालचे म्हणजे युवकांना जेव्हा प्रचार करतो अशा गोष्टी पाहतो की त्याच्या जीवनात प्रश्न घडला तर तो जातो त्याच्या मित्राकडे आणि मित्राला प्रश्न विचारतो, अरे मला जीवनामध्ये असा असा त्रास होतोय, वेदना होतोय, दुःख होतोय, आणि मग तो त्याच्यावरती तो तत्वज्ञानी बनतो आणि तो काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. कसलंही संतुष्टी त्याला मिळणार नाहीये, उत्तर त्याला मिळणार नाहीये, त्यातून काहीतरी विक्षिप्त बाहेर पडणार आहे. पण इथे नारद मुनींचं गुणगान करता आता नारद मुनींनी व्यासदेवांचं गुणगान केलं की तुम्ही सर्व काही योग्य प्रकारे रचना केलेली आहे. त्यानंतर व्यासदेव जे आहे हे हळूहळू नारद मुनींचं गुणगान करत आहेत. त्याच्यात त्यांनी आपण पाहिलं की कशा प्रकारे नारद मुनी त्यांना सांगतात की तुम्ही अनाघ ज्ञानाने युक्त आहात. मागच्या श्लोकात सांगितलं, या श्लोकात सांगतात की तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सर्व गोष्टी जाणता, सर्व ज्ञान तुम्हाला प्राप्त आहे, सर्व गूढ जी गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजल्या आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही फक्त ज्ञान जाणता असं नाही, तुम्ही जे आहेत हे भगवंतांचे भक्त आहात, त्यांची उपासना करतात, पूजा करतात. आणि त्यामुळे दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो आपण जेव्हा म्हणतो, जेव्हा भगवंतांची भक्ती करतात त्यावेळेस भगवंत जे आहेत ते दिव्य ज्ञान व्यक्तीच्या त्या हृदयामध्ये प्रकाशित करतात. आणि त्यामुळे तुम्ही उपासक आहात कोणाचे, भगवंतांचे. आणि त्याच्यासाठी काय सांगितलंय, जे भौतिक जगाची उत्पत्ती आणि संहार करतात, आध्यात्मिक जगताचे पालन करतात, हे 3 गुणांच्या पलीकडे दिव्यता स्थित आहे असे आदिपुरुष भगवंत जे आहेत त्यांची तुम्ही उपासना करता, असं सांगून नारद मुनी जे आहेत हे व्यासदेव जे आहेत हे नारद मुनींचं गुणगान करतायत. त्याचबरोबर ते सांगताय की तुम्ही सर्व काही जाणता आणि त्यामुळे कृपया माझा जो असंतोष आहे तो दूर करा. तात्पर्य वाचा कोणी. वाचू का प्रभू? वाचा प्रभूजी. हा ठीक आहे.
हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. भगवंताच्या सेवेत पूर्ण रूपाने संलग्न असलेल्या भक्त ज्ञानाचे प्रतीक आहे. असा भगवंताच्या प्रेममय सेवेत पूर्ण असलेला भक्त भगवंताच्या गुणवत्तेने देखील पूर्णत्वाला प्राप्त झालेला असतो. त्यांच्या दिव्य ऐश्वर्यापुढे अष्टसिद्धी देखील नंग्या ठरतात. नारद मुनी सारखा भक्त आपल्या आध्यात्मिक सिद्धीने असे आश्चर्यकारक कार्य करू शकतो की जी कार्य करण्याची प्रत्येक प्राणी मात्राला इच्छा असते. शील नारद हे पूर्ण रूपाने सिद्धी आत्मा आहेत. अर्थात असे असले तरी ते भगवंताच्या समक्ष नाहीत. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. इथे नारद मुनींचे गुणगान करण्यात आले. प्रभुपाद सांगतायत नारद मुनी जे आहेत, आपलं नारद मुनीसारखा भक्त आपल्या आध्यात्मिक सिद्धीने अशा आश्चर्य कार्य करू शकतो. भगवंतांचे भक्त जे आहेत हे कुठल्याही अष्टसिद्धींच्या पाठीमागे पळत नाहीत. अनिमा लगिमा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या अष्टसिद्धी आहेत, त्या कुठल्याही सिद्धींच्या पाठीमागे जात नाहीत. पण त्या ह्या सिद्धी ज्या आहेत ह्या सहजच प्राप्त होतात. नारद मुनी जे आहेत हे अशा प्रकारच्या सर्व सिद्धी जाणत होते, तरीही त्या सिद्धींच्या पलीकडे ते होते, त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आणि हे सर्व काही शक्य होऊ शकलं कारण त्यांचे भगवंतांचे ते उपासक आहेत, म्हणून हे सर्व काही शक्य होऊ शकलं. त्यामुळे आपल्यालाही कुठल्याही सिद्धीची प्राप्ती करण्याची कामना, त्याची इच्छा नसावी. कधी कधी काही जणांना सिद्धी असते की मला जी काही सिद्धी प्राप्त व्हावी, की मला जे काही प्राप्त करायचे म्हणजे भगवंतांच्या भक्तांच्या सेवेत जरी असेल तर ते मला सहज प्राप्त व्हावं आणि किंवा मी प्राप्त करू शकू, किंवा मी कोणाचं मन जाणू शकू, किंवा बरंच काही काय अशा सिद्धी कामना असतात. त्याची काहीही गरज नाहीये. भक्तांमध्ये त्या स्वाभाविकपणे येऊ शकतात आणि भक्तांसाठी त्या नगण्य आहेत. भगवंत त्याचे भक्त जे आहेत त्याची गणतीच करत नाही. पण भगवंतांचे भक्त जे आहेत हे कृष्ण भावना भावित ज्ञानाचा आधार घेऊन भगवंतांच्या प्रेममय सेवेसाठीच प्रयत्न करत असतात. आणि नारद मुनी हे उत्कृष्ट उदाहरण आहे ज्यांनी अशा प्रकारची भक्तिमय प्रेममय सेवा जी आहे भगवंतांची केलेली आहे. त्याच्यामुळे नारद मुनी जे आहेत ते विशेष आहेत. एकदा याच्या मी वर्णन केलेलं आहे वाटतं की एकदा श्री गौरकिशोरदास बाबाजी महाराज सकाळच्या समय प्रातकालीन समय जे आहे हे दातून करत होते, ब्रश करत होते. ह्याच्यावर लिंबाची जी काडी आहे त्याच्यावर लिंबाच्या काडीने दातून करत होते. आणि हे करत असताना अचानक भक्त त्यांच्याकडे पळत आले, म्हणाले महाराज, बाबाजी महाराज, अमुक अमुक व्यक्ती आपल्या गावात आलेला आहे आणि तो खूप प्रसिद्ध आहे, त्याला काहीतरी सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि तो झाडूवरती उभा राहतो आणि इकडे तिकडे सगळीकडे आकाशात गमन करून परत येतो, त्याच्याकडे विशेष सिद्धी आहे. त्यावेळेस बाबाजी महाराजांनी दुर्लक्ष केलं, तरीही तो उत्साहाने सांगत होतो बाबाजी महाराज आपल्याला जायला पाहिजे, बघायला पाहिजे. आणि त्यावेळेस बाबाजी महाराज म्हणतात की आपल्याला याची काहीच गरज नाहीये. आणि त्यावेळेस बाबाजी महाराज त्यांचं दातून जे आहे हे खाली जमिनीवर ठेवतात आणि त्याच्यावरती उभे राहतात आणि ते एक चक्कर मारून परत त्या भक्ताच्या समोर येतात. हे पाहिल्यानंतर त्या भक्ताला आश्चर्याचा धक्का बसतो की बाबाजी महाराजांनी कधी सिद्धीचं वर्णनच केलं नाही. तर त्यावेळेस बाबाजी महाराज सांगतात की अशा सिद्धी ज्या आहेत त्या भक्तांची सेवा करण्यासाठी तयार असतात आणि त्यामुळे भक्त जे आहेत अशा सिद्धींच्या पाठीमागे लागत नाहीत. आणि त्या अशी कार्य जे आहेत अशी भरपूर आश्चर्यकारक कार्य भक्त करू शकतात, पण आपल्याला त्याची काहीही गरज नाहीये. आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भगवंतांच्या प्रेममय सेवेची गरज आहे. तर इथे आणखी एक प्रभुपाद गोष्ट नंतर श्री नारद मुनी हे पूर्ण रूपाने सिद्ध आत्मे होते. अर्थात असे असले तरी ते भगवंतांच्या समक्ष नाहीत, ते भगवंतांच्या समान भगवंत नाही आहेत. त्यांच्यामध्ये भरपूर काही सिद्धी आध्यात्मिक कार्यामुळे विशेषता असू शकते, पण ते भगवंत नाही आहेत हेही तिथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर नारद मुनींचं गुणगान जे आहे हे व्यासदेव अजूनही करत आहेत. ते व्यासदेव जे आहेत हे नारद मुनी सांगतायत की तुम्ही जे आहे त्रिलोकी, इथे या श्लोकात शब्द येत आहे की तुम्ही तिन्ही लोकांमध्ये पर्यटन करू शकता. तुम्ही स्वरूप सिद्ध आत्मसाक्षात्कारी आहात. तुम्ही जे काही सर्व काही जाणता, तुम्ही सर्व ठिकाणी प्रकट होऊ शकता. त्यामुळे कृपया माझ्यामध्ये काय कमी आहे मला व्यक्त करा. असं इथे नारद मुनी व्यासदेव जे आहेत हे नारद मुनींना विनंती करत आहेत. श्लोक क्रमांक 7. त्वं पर्यटन करत एव त्रिलोकी
मंतश्चरो वायुरिवा साक्षी परावरे ब्रह्मणि धर्मतो व्रते स्नातस्य मे न्यूनमलं विशस्य. भाषांतर. आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये संचार करणारे आहात, तसेच आपण वायूप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात प्रवेश करू शकता. म्हणूनच आपण सर्वव्यापी परमात्माच्या समान आहात. म्हणून आपल्याला माझी अशी प्रार्थना आहे की निर्धारित नियमांचे कठोरपणे पालन करून आणि सतत दिव्यत्वात मग्न असून सुद्धा माझ्यातील जी न्यूनता आहे ती कृपया करून शोधून काढा. तात्पर्य. दिव्यानुभूती पूर्ण करणे, श्री विग्रहांची पूजा, दान, दया, अहिंसा आणि नियमांना अनुसरण, शास्त्रांचे अध्ययन या गोष्टी नेहमीच सहाय्यक होतात. इथे व्रते परावरे ब्रह्मणी धर्मतो व्रते स्नातवे मे न्यून्यमूलम मलम विचक्षम. इथे नारद मुनी इथे व्यासदेव जे आहेत ते नारद मुनींना सांगतायत की मी सर्व नियमांचं कठोरपणे पालन केलंय, व्रत केलेली आहेत, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्या व्रतामध्ये पुण्यकर्म, विग्रहांची पूजा, दान, दया, अहिंसा या सर्व गोष्टी केल्या आहेत. किंवा या सर्व गोष्टींच्या मुळे व्यतिरिक्त मला आणखी काय करायचंय, शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे. हे सगळं सांगून व्यासदेव नारद मुनी सांगतात की माझ्या जीवनात असंतुष्टी आहे, माझ्या जीवनात काहीतरी खंत आहे, कमी आहे काहीतरी, ती कमी कृपया माझ्या जीवनातली दूर करा या व्यक्तिगत. आणि ह्या सर्व गोष्टी तर व्यक्तीला नक्कीच सहाय्यक ठरतात. त्याच्या व्यतिरिक्त माझ्यासाठी काय कमी आहे हे कृपया सांगा, इथे सांगतायत. इथे नारद मुनींना पुन्हा इथे सांगितले म्हणतायत की तुम्ही जे आहे हे प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रवेश करू शकता. म्हणजे नारद मुनी जे आहेत हे फक्त त्रिलोकात नाही, सर्व ठिकाणी प्रवेश करू शकता. तुम्ही परमात्मा सारखेच आहात, तुम्ही सर्व ठिकाणी उपस्थित आहात असं त्यांचा सांगण्याचा प्रयत्न करतायत, गुणगान करतायत. तिथे तुम्ही सर्वज्ञ आहात, त्रिलोकी आहात, तुम्ही सर्व ठिकाणी प्रवेश करू शकता. पण हे सांगत असताना ते परमात्मा समान जरी कार्य करू शकत असतील तरी ते परमात्मा नाही आहेत, हेही समजणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे चुकून कोणीतरी नारद मुनींना परमात्मा समजू शकतो, पण असं नाहीये. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही सर्वज्ञ, तुम्ही सर्व गोष्टी जाणता, तुम्ही सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकता. त्यामुळे आपण ह्याच्यात वर्णन केले की नारद मुनी जे आहेत ते हे का वायू समान आहेत. इथेही त्या गोष्टीचं वर्णन करण्यात आलेलं आहे की वायूप्रमाणे तुम्ही प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रवेश करू शकतात. हे सांगताना नारद मुनी जे आहे हे कुठेही प्रवेश करू शकतात असं सांगतायत. त्याप्रमाणे वायू जो आहे हा कुठेही प्रवेश करू शकतो. आणि जेव्हा नारद मुनी प्रवेश करतात त्यावेळेस त्याचं अंतःकरण जे आहे हे पूर्णपणे शुद्ध होऊन जातं. त्या नारद मुनींच्या उपदेशामुळे, नारद मुनींच्या संघामुळे व्यक्तीमध्ये परिवर्तन होतं. हे सांगून इथे नारद मुनींचं गुणगान जे आहे ते व्यासदेव करत आहेत. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे एवढ्या चर्चेवरती आतापर्यंतच्या? ठीक आहे, तर आज आपण इथे विराम देऊया. इथून पुढे श्लोक क्रमांक 8 ते श्लोक क्रमांक 22 मध्ये नारद मुनी जे आहेत हे विशेष वर्णन करतायत, विशेष करून भागवताचं आणि कृष्ण कथेचं वर्णन करतायत. महत्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे आपण हा जो आहे हा उद्या घेऊया. ठीक आहे. हरे कृष्ण. हा बोला. प्रभूजी, ब्रह्म परमात्मा भगवान, तर ब्रह्म म्हणजे हे ब्रह्मवादी म्हणजे ब्रह्मामध्ये लीन होण्याची इच्छा करतात ते ना? हो, ब्रह्मन. ब्रह्मन म्हणजे भगवंतांच्या शरीराची कांती, दिव्य ज्योती, ज्याला ब्रह्मज्योती म्हणतात. आणि असे व्यक्ती जे ब्रह्मज्योतीमध्ये लीन होण्याचा विचार करतात. तर या ब्रह्मवादांमध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे अद्वैतवादी किंवा त्याला आपण मायावादी म्हणतो, आणि दुसरे जे आहेत हे निर्विशेष ब्रह्मवादी. निर्विशेष ब्रह्मवादी जे आहेत हे ब्रह्मांमध्ये लीन झाल्यानंतर स्वतःची वेगळी ओळख आहे हे जाणतात. आणि अद्वैतवादी जे आहेत हे ब्रह्मांमध्ये लीन झाल्यानंतर स्वतःला भगवंत समजतात. भगवंतांमध्ये लीन होऊन त्या ज्योतीमध्ये लीन होऊन तुम्ही प्रकाशमय झालेले आहात, ज्योतिमय झालेले आहात, तुम्ही ज्योती झाल्यात असा गैरसमज जो आहे हा अद्वैतवादींचा असतो किंवा मायावादींचा. आणि तुम्ही भगवंतांबरोबर एक झाले असा त्यांचा समज असतो. ठीक आहे. प्रभूजी, ब्रह्म परमात्मा भगवान हा सिक्वेन्स असा का दिलाय बरं? म्हणजे असं नाही, हा ब्रह्मवादी ठीक आहे, म्हणजे ते भगवंतांच्या अंगकांतीमध्ये लीन होण्याचं हे करतात ना, आणि नंतर परमात्मा, तर ह्याचं काय नक्की सांगावं? भगवंत जे आहेत, विशेष करून शिरोदक्ष विष्णू जे आहेत, हे शिरोदक्ष विष्णू प्रत्येक जीवात्माच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहे. परमात्माचं रूप जे आहे हे दोन्हीच्या मध्ये, भगवान आणि ब्रह्म याच्यामध्ये, काही परमात्मावादी जे असतात
म्हणजे ते असे व्यक्ती आहेत जे प्रत्येक जीवात्म्यामध्ये परमात्मा आहे हे जाणतात. त्याचबरोबर परमात्मा आणि आत्मा हे वेगळे आहेत हेही जाणतात. पण परमात्माचं रूप जे आहे याच्यावरती जेव्हा ते स्मरण करतात, मनन करतात, त्याच्यावरती पूर्णपणे ध्यान लावतात, तर त्यावेळेस त्या परमात्म्याला ते ज्योती समान समजतात, ते ब्रह्ममध्ये लीन होतात. त्या परमात्म्याला चतुर्भुज रूप विष्णू अवतारामध्ये पाहतात, ते वैकुंठामध्ये जातात. त्यामुळे हे परमात्मा आणि परमात्मावादी जो आहे हा भगवान जे रूप आहे भगवंतांचं षडा ऐश्वर्य पूर्ण भगवंतांचं जे भगवान रूप जे आहे हे पूर्णपणे जाणत नाही. तो परमात्मा रूप जाणतो आणि परमात्माला सगळं काही म्हणतो आणि त्यामुळे त्याला परमात्मावादी असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे परमात्मा ही एक स्थिती आहे आणि त्यानंतर परमात्माची वरती जी स्थिती आहे ती म्हणजे भगवान स्थिती आहे. आणि त्यामुळे ब्रह्मन त्याच्यावरती परमात्मा ही स्थिती आहे, परमात्मा स्थितीच्या वरती जी आहे ही भगवान स्थिती आहे. पण परमात्मा स्थितीमध्ये असतात, जसं ब्रह्मनमध्ये जो व्यक्ती आहे हा ब्रह्मनमध्ये लीन होतो, भगवंतांच्या ब्रह्मज्योतीत लीन होतो. मग परमात्मावादीचं काय होतं हा प्रश्न पडतो. तो परमात्मावादी जो आहे इथे ध्यान लावणारे, परमात्मावर ध्यान लावणारे दोन प्रकारचे व्यक्ती असू शकतात. जे परमात्मा हे काय जाणतात पण परमात्माकडे पाहताना त्यांचा दृष्टिकोन जो आहे हा पूर्णपणे वैकुंठ लोकाची प्राप्ती किंवा वैकुंठातले भगवंत विष्णू अशा प्रकारे नसतो. आणि त्यामुळे ते जे आहेत हे ब्रह्ममध्ये लीन होतात. आणि जे परमात्मावादी भगवंतांचं चतुर्भुज रूप आहे त्या चतुर्भुज रूपावरती स्मरण करतात, तशाच प्रकारे त्या वैकुंठ जगतालाही जाणतात, ते वैकुंठ जगतात जातात. पण असं सांगण्यात येतं की जास्तीत जास्त परमात्मावादी जे आहेत हे काही अज्ञानामुळे ब्रह्ममध्येच लीन होतात. फार कमी परमात्मावादी जे आहेत हे वैकुंठाचं प्राप्ती करतात. आता आपण हे जेव्हा समजतो त्यामुळे कृपया त्याला हे जे आहे हे आध्यात्मिक जगत आहे, ब्रह्मण असू दे, परमात्मा असू दे किंवा भगवान, आणि त्यांची प्राप्ती झाल्यानंतर व्यक्ती त्या आध्यात्मिक जगतामध्येच प्रवेश करतो हे समजणं गरजेचं. त्यामुळे ब्रह्मण म्हणजे काहीतरी भौतिक जगतातलं काहीतरी तुच्छ गोष्ट असं समजू नये, हेही महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावर. हरे कृष्ण. प्रभुजी, म्हणजे परमात्मावादी म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणारे ना? बरोबर. ठीक आहे. ओके. हरे कृष्ण प्रभुजी, धन्यवाद. हरे कृष्ण. अजून कोणाला काही विचारायचं आहे तर आपण उद्या श्लोक क्रमांक 8 ते श्लोक क्रमांक 22 हा सेक्शन पूर्ण पाहणार आहे. हे महत्वाचं सेक्शन. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भागवतम की जय.